ठाणे शहरामध्ये विकासाच्या नावावर एका ठिकाणी गगनचुंबी टॉवर, इमारती, मॉल्स, अनेक मोठे मोठे उड्डाणपूल तयार होत असताना ठाण्यामधल्या कोळीवाड्यामध्ये एका कोळी कुटुंबानं चक्क दुमजली घर, वातावरणाला आणि पर्यावरणाला पोषक असं घर बांधल्याचं कौतुकास्पद बाब निदर्शनास येते. मित्रांनो, जुनं ते सोनं ह्या उक्तीप्रमाणे हे दुमजली लाकडी घर बांधण्याचा कोळी कुटुंबानं एक प्रयत्न केलेला आहे आणि ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. आणि हे घर साकारत असताना या मागचा मूळ उद्देश काय आणि ह्याचं वेगळं पण काय आहे, हे सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहत आहात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. तर नमस्कार, ठाण्यातील कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये लाकडी दुमजली घर जे आपण आज पाहणार आहोत त्याच्यातलं वेगळं पण पाहणार आहोत, त्याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि ज्यांनी हे घर बांधलेलं आहे हे कोळी कुटुंबातील एक कोळी बांधव आहेत, त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. दादा नमस्कार, आपलं नाव? भरत ठाणेकर. अच्छा, आणि आपलं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय JIS मध्ये. अच्छा, तर ह्या लाकडी घराची संकल्पना मुळात कुठून सुचली आणि कुठून सुरुवात झाली? लाकडी घराची सुरुवात म्हणजे मला तर वाटलं की एक घर असावं असं गरजेचं आहे. अच्छा, सिमेंट मध्ये वगैरे आमचं जुना घर आहे ते मातीचं, लाकडी सिलिंगचं, कौलांचं. त्यामुळे मला सिमेंटच्या नवीन घरात राहायला गेलो मी काही 2 महिने, तर मला काही ठीक नाही वाटलं. म्हटलं मग एक जुन्या टाईपचं एक घर बनवलं पाहिजे. अच्छा, मग ही जी तुम्ही लाकडाची संकल्पना राबवली ती कुठे पाहिली किंवा कसं काय, म्हणजे कसं सुचलं हे? कोण सुचवणार होत? मी आधी मध्ये मध्ये बघायचो याच्यावरती, कारण की लाकडी घर एक पाहिजे होतं मला. तर मध्ये मध्ये अपडेट घ्यायचो मी, कसं काय कुठे बनतं ते. पण आपल्या इथे इंडियामध्ये त्याला एवढं क्रेज नव्हता. अजूनही क्रेज नाही. अजूनही फक्त जिथे हिमालय वगैरे जो एरिया आहे आपला, त्या रिजन मध्ये तुम्हाला भरपूर दिसेल ते. अच्छा, इथे कारण की तिथे लाकूड इझिली अवेलेबल आहे आणि बहुतेक जास्त पण आहे तिकडे लाकूड, त्यामुळे ते असा युज होतो. आणि मग हे लाकडाचं घर बांधत असताना तुम्ही म्हणजे कुठल्या ह्या डिझायनर कडनं डिझायनिंग करून घेतलं हे घर? डिझायनर तसं आर्किटेक्ट मी 3 बघितलेले सुरुवातीला. तर 3 आर्किटेक्टनी काय मला एंटरटेन केलं नाही. म्हणाले की हे काम नाही करत आम्ही, असं म्हणाले मला. म्हणजे नाही देऊ शकत प्लॅनिंग तुम्हाला वगैरे असं. असे तिन्ही पण मला म्हणाले. तिघांकडे पण मी काय गेलो नाही. मग एक नात्यामध्ये बहिणीची मुलगी आहे दिव्या पाटीलला, आर्किटेक्टच्या शिक्षण जिथे होती ती. तर तिच्याकडून मी तिला समजावून सांगितलं, तिने मला एक फ्लोअर प्लॅन दिला. अजून ती स्टुडंटच आहे, पण तिने एक फ्लोअर प्लॅन दिला. त्या फ्लोअर प्लॅन वरती ह्याचं फाउंडेशन वगैरे केलं आणि मग PCC केलं. त्यापासून वरती मग लाकडी कामासाठी आर्किटेक्ट आम्हाला नाहीच मिळाला. मग ते जो कारागीर होता, त्या कारागीरच्या कॉन्टॅक्ट वरती वगैरे करून त्याला कॉन्टॅक्ट मध्ये विचारलं की एवढं तुला चालेल का? त्यांनी सांगितलं असं असं चालेल. मग तसं फाउंडेशन केलं. मग त्याला एकदा दाखवलं तिकडे जाऊन की असं असं बनवलंय. त्यानंतर मग ते जे कारागीर असतात त्यांच्याकडचे हिमालयातले, त्यांना स्वतःहून ते बाय डिफॉल्ट त्यांना नॉलेज असतं एक घर बनवायचं स्वतःचं. तर त्यांनी त्याचं थोडंसं टेक्निकल त्यांनी ज्या गोष्टी वापरून थोडंसं त्याला मी काही डिझाईन दाखवल्या घरांच्या बाहेरच्या कंट्रीज मधल्या. तर ते त्यांनी डोक्यात घेऊन मग हे असं तयार झालं. ह्याचा सगळा प्लॅन नव्हता. खरं तर हे घर जेव्हा आपण हे पाहणार आहोत, घर ज्या कारागिराने बनवले त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे. हा नेमका कारागीर कुठला होता, म्हणजे कुठच्या राज्यातला वगैरे असं? कारागीर हा उत्तराखंड मध्ये मला भेटलेला व्यक्ती आहे तो. मी फिरायला गेलो होतो तिथे ट्रेकसाठी. तर ट्रेकवाल्यांचं मागे 2-3 तास होते, तेव्हा असंच गाव एक्सप्लोअर करताना मला
दिसलं काम चालू आहे लाकडी घराचं, तर मी विचारपूस त्यांच्या इथे केली होती. तर ते करू म्हणून म्हटले होते. त्यानंतर 3 महिन्याने का होईना पण ते आले आणि त्यांच्या इथे त्यावेळेला खूप थंडी होती. तर त्यामुळे त्यांना इथे राहणं भाग होतं. तर ते जेव्हा आपल्या इथे पावसाळा सुरू होणार होता, हो. तेव्हा आले आपल्या इथे. आणि त्यांना गरमी सहन मग या होईना. नेमकं कामाला सुरुवात कधी झाली, कोणत्यासाठी? कामाला ह्याला नाही तरी वेळ बघायला गेला तर 1 वर्ष लागला. गेल्या वर्षी होळीला मी चालू केलं ह्याचं भूमिपूजन केलं. ते आता होळीच्या 10 दिवस आधीपर्यंत काम चाललं. आणि मग ह्याला जो लाकूड आहे हा कोणत्या कुठचं विशिष्ट लाकूड आहे का? लाकूडचं विशिष्ट म्हणजे काय, लाकूड खूप चांगले चांगले लाकूड सुद्धा मिळतात. पण आपल्याला आपल्या एखाद्या कोटेशननुसार, बजेटनुसार कोणतं लाकूड सूट होईल ना, ते लाकूड आम्ही इथे वापरलं. अच्छा, पण म्हणजे म्हणजे हे जे लाकूड आहे, हे जे काळंवालं जे लाकूड आहे, हे हा काळा ह्याला कोट मारलाय ह्याला केमिकलचा. म्हणजे त्याला मॉइश्चर पण लागू नये किंवा पाणी लागू नये, लाईफ चांगली झाली मेंटेन म्हणून त्याला ते मॉइश्चर लावलेलं आहे. हे आहे मलेशियन साल, मलेशियाचं आहे. आणि हा जो लाकूड आहे हा खिडक्याचा बाकी सगळा जो लाकूड आहे, हा सगळा लाकूड हा हा आफ्रिका सिटी घाना त्याला म्हणतात. आफ्रिका सिटी घाना. हा सिटी अच्छा. सिटी बोलतात त्याला, खूप कोड आहे त्याचा. हा तर तो नेमका कुठून आफ्रिकेतला आला? साग आहे. हे जे लाकूड आपण पाहताय घरासाठी वापरले, हे आफ्रिकन लाकूड वापरण्यात आलेलं आहे. आणि मग हा साधारणतः किती टन लाकूड लागला आहे घरासाठी, अंदाजे? कसं आहे, लाकूड जेव्हा आपण विकत घेतो ना, तेव्हा ते जास्त वजन असतं ओलं असल्यामुळे. अच्छा, म्हणजे ओला लाकूड होता. हा, ते नंतर हळूहळू जसं सुकत जातं तसं त्याचं वजन कमी होत जातं. तर तसं मला 9 टन लाकूड लागलं होतं. अच्छा. हा, पण आता जर ह्याचं वजन केलं तर 3-3.5 टन पर्यंत जाणार, एवढं हलकं होतं लाकूड नंतर. अच्छा. आणि मग हे किती स्क्वेअर फूट घर तयार केले तुम्ही? घर हे छोटंसंच आहे, माझ्याकडे जागा खूप छोटी होती आणि एक मॉड्यूल असं बनवायचं होतं मला. ट्राय करायचं होतं, आधी कोणी केलं नव्हतं, तर बरोबर होईल ना होईल म्हणून एक छोटासा स्पेस वापरला, जो की एक 10x19चा आहे. 10x20 200 स्क्वेअर फीटचा आहे आणि वरती 200 स्क्वेअर फीटचा आहे. स्क्वेअर फूट दुमजली घर हे आहे. आणि वातावरणाला पोषक असं घर आहे. आपण इत्थंभूत माहिती अजून घेणार आहोत. छोट्याशा पत्र्याच्या घरात राहत असताना बघितलेलं एक स्वप्न होतं, जे स्वप्न नेहमी स्वप्नच राहील असं माहिती होतं. पण आई शपथ, आज ते स्वप्न पूर्ण होते. हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईनी रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा, उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू. मित्रांनो, हे घर जेव्हा मी पाहायला आलोय, हे घर विशेष म्हणजे लाकडी आहे. आणि थोडा वेळ का होईना मी निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखा फील मला जाणवला. मित्रांनो, आपल्या भारतात माती, विटा आणि शेणानं सारवलेल्या जमिनी ह्या बांधण्याच्या बऱ्याच प्रकारच्या शैली आपल्या भारतामध्ये उपलब्ध असताना आपण मात्र त्या गोष्टीचा वापर न करता एक गोष्ट आपण वापरतो जास्त प्रमाणामध्ये, ते म्हणजे पाणी. आणि पाण्यानंतर दुसरी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये वापरत असतो, ते म्हणजे कॉन्क्रीट आणि लोखंड. ह्या गोष्टी जर आपण थोड्याशा बाजूला ठेवल्या आणि आपल्या एकंदरीत मातीच्या भिंती असतील, शेणानं सारवलेल्या जमिनी असतील, ह्याचा जर आपण नक्कीच वापर केला तर एक पर्यावरण आणि वातावरणाचा समतोल आपण सर्वजण राखू शकतो. मित्रांनो, या घरात आपण जर बाथरूम पाहिलं, ते देखील युनिक आहे. आणि ते देखील आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीनं या ठिकाणी बाथरूमची रचना देखील सुरेख प्रकारे केलेली आपण पाहू शकतो. माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मला डायव्हर्टर वगैरे फिट करायचं नव्हतं, त्यामुळे मग मी हा प्रिफर केला पॉवर पॅनल. आणि हे जुने स्विच बोर्ड आहेत सगळे. त्यानंतर इथे माझं एक छोटंसं बेसिन आहे,
AWC आहे. हे लाकडी घर बघत असताना मला ठाण्यातील पाचपकाडी येथे तुळजाभवानीचं मंदिर जे उभारण्यात आलेलं आहे ते आपण हेमाडपंथी पद्धतीनं शैलीनं वापर करून एक दगडाचा वापर करून ते मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्या मंदिरात देखील आपण जो बाहेरचा आणि आतला जो तापमानाचा पारा आहे हा देखील आपण वेगळ्या पद्धतीने तिकडे पाहू शकतो. त्यानंतर लॉरेन बेकर हे एक तज्ज्ञ होते. त्यांनी भारताला असं सांगितलं होतं ज्यावेळेस गुजरातला किल्लारीला भूकंप झाला होता तेव्हा, की भारतानं जे तुमचं आहे त्याचा वापर करा. त्यांचा सांगण्याचा उद्देश हा होता की तुम्ही कॉन्क्रीटचं जंगल तिथे उभं न करता विटा असतील, माती असेल, अन्य जे नैसर्गिक गोष्टी जे आपल्याला निसर्गाने दिलेल्या आहेत ह्या पद्धतीनं घर करा. मूळ उद्देश त्यांचा हा होता की बाहेरचं आणि आतलं जे तापमान आहे हे संतुलित राहण्याचा त्यांचा त्यामागचा उद्देश होता. आणि खर तर दादांनी लोक काय म्हणतील ह्याकडे लक्ष न देता खर तर लॉरेन्स बेकर यांच्या युक्तीप्रमाणे या घराची रचना केल्यानं एक कौतुकास्पद वाटतं. आणि खर तर अशा पद्धतीच्या ह्या जुन्या गोष्टी आहेत त्या आजच्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये अशा प्रकारचं एक कोळी बांधव जेव्हा लाकडी घर बांधतो तेव्हा खरंच एक मनामध्ये प्रश्न येतो की पर्यावरणाशी पूरक असलेले हे घर, जुनं असलेलं, नवं पण असलेलं, मग जेव्हा हे जुनं पण जपलं जातं तेव्हा मात्र एक गोष्ट आपसुकच लक्षात येते की आमची माती आणि आमची माणसं आजही जिवंत आहे. आणि नक्कीच आपण ह्या घराबद्दल नक्कीच चांगले कमेंट्स द्याल अशी अपेक्षा करतो. थांबूया इथेच. एक पाऊल तुमच्यासाठी. दोघांचे